राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 25 ठळक बातम्या। महिन्याभरात विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार, जिल्हा यादी पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बोगस लाभार्थी दाखवून लाटली अतिवृष्टीची लाखाची रक्कम, आता कारवाई होणार। शासकीय नोकरीवर असतानाही शासकीय मदतीचा अपहार करण्यासाठी भूमिहीन आणि शेतमजुरांच्या नावे जमीन दाखवत बनावट लाभार्थ्यांच्या खात्यावर कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा केली। त्यानंतर संबंधितांना अल्प वाटा देत ती रक्कम खातेदारांकडून परत घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। 2 तलाट्यासह 3 विरोधात गुन्हा दाखल, आरोपी फरार। राज्य सरकारची मोठी घोषणा, वर्षाला 3 सिलेंडरची मर्यादा राहणार। 4 लाख लाडक्या बहिणीला मिळणार मोफत सिलेंडर। 3 सिलेंडर वर्षाला मोफतचा लाभ पात्र महिलांना मिळावा यासाठी गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। त्या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला आहे। शासनाच्या निर्देशनानुसार कारवाई सुरू आहे। डीबीटीद्वारे सिलेंडरची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। आधी पूर्ण पैसे देऊन गॅस सिलेंडर घ्यावे लागणार आहे। अखेर ज्वारी खरेदीला मुदतवाढ, पणन महासंघाच्या आदेशामुळे शेतकऱ्यांना दिलासा। आडत दुकाने आता सुरू होणार। कृषी अधीक्षक निर्णय घेणार कधी, शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे संताप। शेतकरी अपघात विम्याचे 45 प्रस्ताव वर्षभरापासून प्रलंबित। ही फक्त एका जिल्ह्यातील अपडेट आहे। पुरामुळे धान पीक कुंजले, शेती पडीत राहण्याचा धोका। दुबारीसाठी लागवडीचे संकट, अतिवृष्टीचा फटका, 65% पेरण्या पूर्ण। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उर्वरित पीक विम्याची रक्कम कोणतेही कारण न सांगता 31 ऑगस्ट 2024 पूर्वी देण्याचे, तसेच विहित मुदतीत अपात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरवावेत असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कंपनीला दिले। उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा जनसन्मान यात्रा दौरा नाशिकमध्ये सुरू आहे आणि या दौऱ्यावर आलेल्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची घोषणा केली आहे। 5,88,000 शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये विमा रक्कम खात्यात जमा करण्यात येणार। येत्या 31 ऑगस्ट पूर्वी त्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली। नागपंचमीच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा। तर शेतकरी मित्रांनो, दूध सापांसाठी हानिकारकच असते, त्यासोबतच सापाला मारलं तर तुम्हाला होऊ शकते शिक्षा। पाचोडच्या मोसंबीचा गोडवा वाढला, मिळाला आहे 18,000 रुपयांचा दर। दिवसभरात 350 टनांची आवक, परराज्यात आलेल्या व्यापाऱ्यांकडून होत आहे खरेदी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण विधानसभा निहाय समिती गठीत आणि अध्यक्षस्थानी प्रेरणा होंडराव। माझी लाडकी बहीण उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, जिल्ह्यामध्ये 1,37,000 जणींना मिळणार मोफत गॅस। सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकांची प्रमाणापेक्षा जास्त वाढ, उंट अळी, पाने खाणारी अळी आणि किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे। शेतकरी त्रस्त। मग शेतकरी मित्रांनो, रोगांसाठी एकरी 4 किलो 200 लिटर पाण्यात ट्रेचिंग द्यावी। मिरची पिकाचे नुकसान, शेतकरी वळले गोबी मका लागवडीकडे। मिरचीचे दर गडगडले, शेतकरी आर्थिक अडचणीत। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळाला लाभ, लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला आणि दुसरा हप्ता जमा। डास चावल्याने जनावरे चारा खाईनात, दूध येईनात, कडुलिंबाचा पाला जाळा। आष्टी तालुक्यातील पशुपालकात चिंता, दुधाळ जनावरांना घेरत आहे तिवा आजार। नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या आळ्यांनी ग्रासले, फवारणी करूनही आळ्यांच्या नायनाट होईना, त्यात खर्चही परवडेना। ढगाळ वातावरणामुळे आळ्यांचा प्रादुर्भाव वाढत आहे। मागेल त्याला वीर योजना भली, अनुदानाची झोळी मात्र खाली। एका कन्नडस तालुक्यातील स्थिती आहे। 30 जणांना मिळाले अनुदान, 747 शेतकऱ्यांची प्रतीक्षा। लाडक्या बहिणीचे काय झाले, तब्बल हजारो अर्ज नामंजूर। रक्षाबंधनाला पैसे देण्याच्या हालचाली, पोर्टलवर महिलांची गर्दी। राज्यातील हजारो शिधापत्रिका धारकांचे वांदे, ऑनलाईन धान्य वाटपही बंद, कामात खोळंबा।
स्वस्त धान्य दुकानदार म्हणतात आमचे कमिशन कमी झाले। लॉटरी काढण्यासाठी झाले 5 महिने, शेतकरी महाडीबीटी सोडतच्या प्रतीक्षेत, शेतकऱ्यांना प्रतीक्षा शेती यंत्राची। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेतकरी आघाडीवर, मुदत वाढविल्यानंतर 1.5 लाख शेतकरी पुढे रसावले, 8 लाख शेतकऱ्यांनी उतरविला पीक विमा। दिव्यांगांना दिलेल्या रिक्षांच्या तक्रारी, कंपनी कर्मचाऱ्यांच्या कानशिलात भडकावली, बच्चू कडू यांनी पुन्हा उचलला हात। महाराष्ट्रातील या 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, येलो अलर्ट आज संध्याकाळी देण्यात आला। यामध्ये कोकणातील रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, त्यासोबतच विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे आणि या जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। बाजारात 10 रुपयांच्या नाण्यांना वाढली किंमत, कारण काय आहे तर मित्रांनो, 10 रुपयांच्या जुन्या झालेल्या चलनातील नोटा बँकांमध्ये जमा होत गेल्याने व्यवहारात 10 रुपयांच्या नोटांची कमतरता भासत आहे। शिवाय जुन्या नोटा घेण्यास नागरिक तयार होत नसल्याने 10 रुपयांच्या नाण्यांचा व्यवहारात मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे। आता व्यापारी बांधवही 10 रुपयांच्या नाण्यांची बँकांमध्ये मागणी करताना दिसत आहेत, त्यामुळे आता या नाण्यांचाही सध्या तुटवडा जाणवत आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याची वेळेत नुकसान भरपाई दिली नाही तर विमा कंपनीला 12% दंड लावला जाईल आणि या दंडाची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल, असेही कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी संसदेत सांगितले। विमा योजनेत शेतकऱ्यांना विमा भरायला तारीख, नुकसानीची पूर्वसूचना द्यायला 72 तासांचा कालावधी असतो। तसेच विमा कंपन्यांना नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आणि भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी मुदत दिलेली असते, पण कंपन्या ही मुदत पाळत नाहीत आणि सरकार कंपन्यांवर कारवाई करत नाही। कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कंपन्यांवर दंड आकारायचा असेल तर तसा नियम करावा लागेल। त्यासोबतच पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना दिल्यानंतर पहिल्या 48 तासात विमा कंपनीने या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी एक प्रतिनिधी नेमावे असे पीक विमा योजनेच्या नियमात म्हटले आहे। म्हणजेच की पहिल्या टप्प्यात पंचनाम्यासाठी माणूस नेमण्यासाठी विमा कंपनीने पहिल्या 48 तासात माणूसच नेमला की पुढच्या 10 दिवसांमध्ये नुकसानीची पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करावे असे केंद्रांनी आपल्या पीक विमा योजनेच्या नियमात म्हटलं आहे। म्हणजेच की माणूस नेमण्यासाठी 48 तास म्हणजेच की 2 दिवस आणि 10 दिवसात पंचनामे असे 12 दिवसात शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्यानंतर पंचनामे पूर्ण व्हावेत असा विम्याचा नियम सांगतो। तर शेतकरी मित्रांनो, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार आलेली नुकसान भरपाई पुढच्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना अदा करावी असे नियमात म्हटले आहे।